नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी फक्त साहित्य सांगणार आहे आणि याच्यानंतर मी आणखीन एक दोन व्हिडिओज बनवेल. त्यामध्ये आपल्याला पार्थिव शिवलिंगचं महत्त्व काय किंवा मग महाशिवरात्रीची पूजा कशी करायची आहे हे पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण या व्हिडिओमध्ये साहित्य काय काय आहे ते पाहून घेऊयात. तर मी सर्वात अगोदर पार्थिव शिवलिंग बनवून घेतलं आहे. तर एक बेलाचं पान बनवलं आहे आणि त्यानंतर त्यावरती मी हे पार्थिव शिवलिंग बनवलं आहे. त्यानंतर साहित्य काय काय ते पाहून घेऊया डिटेलमध्ये. तर एक लोटा जल घेतलं आहे, मस्ट आहे जल, हे माहितीच आहे सर्वांना. त्यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत जे की 108 लागणार आहेत आणि अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत. मधून जे तुटलेले असतात ते नाही घ्यायचे आहेत. अख्खा तांदूळ जो असतो तो घ्यायचा आहे. त्यानंतर जानवे घ्यायचे आहेत आपल्याला. 2 जानवे लागणार आहेत, एक भोलेनाथसाठी आणि एक गणपतीसाठी. त्यानंतर आपल्याला काळी तीळ घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला मिरे घ्यायचे आहेत जे की 21 मिरे घ्यायचे आहेत. त्यानंतर पिवळं चंदन, लाल चंदन, कमलगट्टे जे की 5, 10, 11 जे काही तुमचं असेल व्हायचं तसे तुम्ही वाहू शकता, त्या प्रकारे घ्या. त्यानंतर मोळी धागा घ्यायचा आहे. त्यानंतर गुलाल लागणार आहे आपल्याला आणि पंचामृत लागणार आहे. त्यानंतर हे गव्हाचे दाणे आहेत जे की 21 नग लागणार आहेत आपल्याला. सो प्रत्येकाने 21 असं घ्यायचं आहे आपल्याला. हे माझ्या एकटीचं सामान आहे. यानंतर आपण कोणते कोणते फळं फुलं लागणार आहेत आणि आणखीन काय साहित्य आहे ते सुद्धा डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि पार्थिव शिवलिंग का बनवायचं आहे किंवा ह्याचं महत्त्व काय ह्याच्यावर मी एक वेगळा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, तो बघा तुम्ही. सो ह्या ताटामध्ये मी घेतलं आहे बेलाची पानं घेतली आहेत. जशी जमली तशी किंवा जसे अवेलेबल आहेत तसे घ्या. मी 21, 11, 51 जसे मला भेटले तसे घेतले आहेत. त्यानंतर अपराजिताची फुलं घेतली आहेत. ब्ल्यू आणि व्हाईट दोन्ही अवेलेबल आहेत गार्डनमध्ये, सो मी दोन्ही घेतले आहेत. त्यानंतर दुर्वा 5 प्रकारचे पत्ते घेतले आहेत, जसं की चिक्कूच्या झाडाचं, आंब्याच्या झाडाचं किंवा मग कणेरीच्या झाडाचं, जे काय अवेलेबल असतील ते घ्या. त्यानंतर धोत्रा, त्याचे पान, फूल फळ आणि फूल दोन्ही घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर कणेरीची फुलं, पिवळी कणेरीची फुलं जे ऑलमोस्ट सर्वांच्या गार्डनमध्ये असतातच अवेलेबल, ते घ्यायचे आहेत. त्यानंतर शमीपत्र. तर हे बेसिक सामान आहे, हे आपल्याला कुठेही भेटून जातं घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या स्वतःच्या गार्डनमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत आणि लवंग विलायची. हे आपल्याला तांबूलसाठी घ्यायचं आहे, नैवेद्य दाखवायला शेवटी. त्यानंतर धूप, कापूर आरतीसाठी आणि दक्षिणा मस्ट आहे, कारण कोणत्याही पूजा सफल होत नाही दक्षिणेशिवाय. त्यामुळे 11 रुपये, 21, 51, 101 जसे आपल्याला जमेल तशी आपल्याला दक्षिणा घ्यायची आहे. त्यानंतर मिठाई घ्यायची आहे व्हाईट कलरमध्ये किंवा मग भोलेनाथला दुसरे प्रसादही असतात चुरमाते. पण त्या दिवशी महाशिवरात्रीचं एकादशीसारखं व्रत असतं, त्यामुळे आपल्याला मिठाई खव्याची किंवा दुधाचे जे काय बनवलेल्या मिठाई असतात त्याच घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला फळं घ्यायचे आहेत. 5 किंवा 7 नग घ्यायचे आहेत. मार्केटमध्ये जे कोणते फळं अवेलेबल असतील त्यापैकी घ्या तुम्ही. सो इथे जे अवेलेबल होते ते घेतलेत मी. तर हे 7 नग आहेत माझ्याकडे. यानंतर आपण फुलं पाहणार आहोत कोणती कोणती आहेत. तर गुलाबाची फुलं मस्ट आहेत. तर प्रत्येकी जे कोणी पूजा करतात त्यांना 7 फुलं एकाला व्हायची आहेत गुलाबाची आणि लाल कलरची घ्यायची आहेत ते. त्यानंतर ही रुचकीची फुलं आहेत लव्हेंडर कलरची, ती पण भोलेनाथच्या पूजेमध्ये लागतात. तर ती आपल्याला घराच्या आजूबाजूला भेटून जातील, सो ती घ्या. आणि अन्य फुलं जी काय तुमच्या गार्डनमध्ये अवेलेबल आहेत तीही घ्या पूजेसाठी फुलं. गुलाबाची फुलं लाल कलरची असतील तर अतिशय उत्तम, दुसरे कलर असतील तरी चालेल, बट लाल कलर असेल तर लाल कलरचीच घ्या. त्यानंतर आपल्याला तुपाचे दिवे घ्यायचे आहेत 2. मी अगोदर एक सरसोचा दीपक लावून ठेवलेला आहे. मी जेव्हा पार्थिव शिवलिंग बनवत होते तेव्हाच मी तो दिवा अगोदर लावून ठेवला होता. आणि हे 2 दिवे जे मी घेतलेत घीचे तुपाचे, ते मी आरतीसाठी घेतले आहेत. सो हे सर्व सामान आहे. यानंतर आपल्याला पूजेची थालीसुद्धा घ्यायची आहे. यामध्ये सुपाऱ्या, इत्र, श्रिंगी, हळदी, कुंकू, बुक्का, खडीसाखर, खारी, खोबरं, हळकुंड, बादाम, एक कॉईन आणि तिलक करण्यासाठी मोरपंख. सो हे सर्व सामान आपल्याला महाशिवरात्रीच्या पूजेसाठी लागणार आहे. सो मी पूर्ण व्यवस्थित सामान सांगितलं आहे की महाशिवरात्रीच्या पूजेसाठी काय काय सामान लागणार आहे. सो हा व्हिडिओ पाहिल्यावरती नक्की लाईक करा आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आणि ह्याच्यामध्ये जर काही कमी वाटत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सुचवा. थँक्यू सो मच.